योद्धा न्यूज चॅनल। अजितदादांच्या नेतृत्वावर मोहोर, पारगाव निरगुडसर, विवेक वळसे पाटलांचा झंझावात, साध्या पद्धतीनं विजयाचा जल्लोष। मंचर प्रतिनिधी योगिता गावडे। पुणे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत श्री विवेक प्रतापराव वळसे पाटील यांनी पारगाव निरगुडसर गटातून दणदणीत विजय संपादन केला आहे। हा विजय म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर जनतेनं टाकलेला विश्वास असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। दरम्यान राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित सदस्यांनी कोणताही मोठा डामडौल न करता अतिशय साध्या पद्धतीनं आपला विजय साजरा केला। कामाचा माणूस ठरला यशस्वी निवडणूक प्रचारात। कामाचा माणूस ही ओळख घेऊन उतरलेल्या विवेक वळसे पाटील यांना मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला। जनसंपर्क आणि विकास कामांची ओढ यामुळे त्यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती। आज निकाल जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी अजितदादांचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला। हा विजय केवळ एका व्यक्तीचा नसून दादांच्या शब्दाचा आणि विकासाच्या राजकारणाचा असल्याचे वळसे पाटील यांनी यावेळी सांगितले। संयम आणि साधेपणा, जल्लोषाला कर्तव्याची जोड। विजय निश्चित झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह होता। मात्र विवेक वळसे पाटील यांनी एक वेगळा आदर्श समोर ठेवला। सध्याच्या राजकीय परिस्थितीत अजितदादांना साथ देण्यासाठी आणि त्यांच्या संघर्षाचा आदर राखण्यासाठी त्यांनी मोठा विजयोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला। मिश्र भावना, विजयाचा आनंद मोठा असला तरी दादांच्या वाटचालीतील आव्हाने लक्षात घेऊन मिरवणूक अत्यंत थोडक्यात काढण्यात आली। गुलाल न उधळता संवाद, कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी टाळून शांततेत आणि संयमाने आनंद व्यक्त केला। पुढील वाटचाल, आता थांबायचं नाही असा निर्धार व्यक्त करत विवेक वळसे पाटील यांनी विजयाचा हार स्वीकारल्यानंतर थेट कामाला सुरुवात करणार असल्याचे स्पष्ट केले। अभिनंदनाचा वर्षाव, विवेक प्रतापराव वळसे पाटील यांच्या निवडीबद्दल संपूर्ण तालुक्यातून आणि जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली हा गट विकासाचे नवे रोल मॉडेल बनेल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला।